उत्साहाने इथे या मॅचचा आनंद घेतील. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रदीप नैनीत यांचा देखील एक चांगला संघ स्थानिक खेळाडू आहेत आणि स्थानिक खेळाडूंबरोबरच हा संघ आज मैदानामध्ये दाखल होतोय. हे मैदान प्रदीप नैनीत यांच्यासाठी फार लकी आहे. गतवर्षी देखील या स्पर्धेचं विजेतेपद त्यांनी पटकावलं होतं आणि तो डान्स अजूनही आठवतो जो भर पावसामध्ये प्रदीप नैनीत यांनी केला होता. तर बघूया आज या स्पर्धेमध्ये त्यांना ती संधी मिळेल का. पहिलाच बॉल शुभम गीते यांच्यासाठी चांगला ड्राईव्ह आपण पाहतोय. वाईडी स्टॉंग ऑफ मध्ये इथे खेळलाय आणि त्या दरम्यान 2 धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ देखील केला जातोय. सुरुवात केली आहे इथे 2 धावेने. षटक क्रमांक पहिला विकी भोईर गोलंदाजी बार्क वरती आहे. एक नावाजलेला गोलंदाज, वेग आणि त्याचबरोबर अचूक टप्पा आणि त्यावरचं नियंत्रण हे प्रामुख्याने विकी भोईर यांच्या गोलंदाजीमध्ये आपण सातत्याने पाहिलं. ज्याप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील ऑल इंडिया ओपन गटामध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं, त्याचबरोबर रबर बॉलमध्ये देखील तोच दरारा त्यांचा आपण पाहतोय. मागच्याच आठवड्यामध्ये जी स्पर्धा संपन्न झाली रबर बॉलची एक पहिली मानाची स्पर्धा जी मुंबई परेल या ठिकाणी संपन्न झाली, त्यामध्ये देखील संघाने बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केला. त्यावेळेस देखील त्यांची गोलंदाजी आपण पाहिली आहे. त्याचबरोबर या मॅचमध्ये देखील जी सुरुवात केली आहे पहिल्याच बॉलवरती तो वेग पाहायला मिळाला. शुभम गीते लेदर बॉलचा एक चांगला अनुभव असलेला खेळाडू, एक चांगला ड्राईव्ह त्यांच्या बॅटमधून आपण बघितला. 2 धावेने इथे सुरुवात केली आहे. संघाची धावसंख्या होते ती 2. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि सुरुवातीलाच क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करण्यात येतो. ही रणनीती आहे आणि ज्यावेळेस प्रमुख गोलंदाज ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावतात ना त्याच पद्धतीने गोलंदाजी करण्याचा पवित्रा असतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगवान चेंडू आहे. शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न, चांगला बॉटम हँडचा वापर केलाय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा त्या 2 धावा मिळत आहेत. टो क्रशिंग यॉर्करचा वापर होता परंतु शुभम गीते वेगावरती इथे जर तुम्ही स्वार झाला तर या बॅटरकडे देखील क्षमता आहे. लेदर बॉलचा अनुभव आहे आणि ज्या खेळाडूला लेदर बॉलचा अनुभव आहे ना त्यांना रबर बॉल खेळणं म्हणावं तितकं अवघड जात नाही. तो स्विंग किंवा त्यावरती प्रहार करणं, सरळ बॅटने खेळणं, या सर्व काही गोष्टी प्रामुख्याने इथे निदर्शनात येत आहेत. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, वेग इतका भन्नाट होता. क्रॉस बॅटेड ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ येऊन बॅटवरती आदळतोय आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इथे ट्रॅव्हल होतोय. मारायचं होतं खऱ्या अर्थाने मिड विकेटच्या दिशेने परंतु इथे इतका वेग आहे. बॅट येण्या अगोदर ती चेंडू बॅटवरती आदळलाय आणि त्या दरम्यान कव्हरच्या दिशेने आलेल्या या 2 धावा. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 6 धावा. प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तितक्याच धाडसाने आणि तितक्याच परिश्रमाने इथे बॅटिंग केली जाते. शुभम गीते अलीकडचं क्रिकेट या खेळाडूने देखील गाजवलंय. दानोरी स्पोर्ट्स या संघामध्ये त्यांचा खेळ आपण नेहमीच पाहिलेला आहे. पुन्हा एकदा शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तो बॉटम हँडचा वापर, चांगला ग्लान्स इथे पाहायला मिळतोय. उस्मान पटेल येतील, चेंडू अडवतील, फेकी करतील. त्या दरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. शुभम गीते दानोरी स्पोर्ट्स भरतदादा टिंगरे यांच्या देखरेखीखाली तयार झालेला हा खेळाडू आणि त्याचबरोबर योग्य ते मार्गदर्शन नेहमीच भरतदादांचं देखील या खेळाडूला लाभलंय आणि वेळोवेळी जिथे चुका होतात त्या ठिकाणी वारंवार चांगल्या सूचना दिल्यामुळेच असे काहीसे खेळाडू घडले जातात. शुभम गीते पहिल्या 4 चेंडूंमध्ये 8 धावा, प्रत्येक बॉलवरती 2-2 धावा घेतल्यात. पुन्हा एकदा खूप टप्प्याचा बॉल, इथे मात्र वेग. पुन्हा एकदा बॅटवरतून चेंडू ब्रश, फाईन लेगच्या दिशेने डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत अंगद पाटील आणि तिथे मात्र एकच धाव मिळते. फार वेळानंतर ती सिंगल आहे परंतु प्रत्येक बॉलवरती धाव घेतली आहे. कुठलाही बॉल इथे निर्धाव नाहीये अथवा कुठल्याही प्रकारची विकेटही नाहीये. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. एका बाजूने रबर बॉल स्पेशलिस्ट ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहेत परंतु दुसऱ्या बाजूने अंडर 23 चे हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये सज्ज आहेत. पुढचा बॉल यश मोरे इथे देखील हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. विकेटचं इथे पतन होत आहे. बॅटची आउटसाइड एज आणि त्या दरम्यान यश त्यांच्या मागे टिपलेला सुरेख असा झेल. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. 9 या धावसंख्येवरती पहिलाच बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन.
धन्यवाद. एक महत्वाची सूचना आहे. विजेत्या संघाचे तिन्ही कॅप्टन इकडे या. हमराज मृत्युंजय संघाचे कर्णधार, त्यानंतर अमोलदादा पवार वांद्रे संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर श्रीतेज 11 संघाचे संघनायक कॅप्टन. तिन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेच मुख्य व्यासपीठावरती या. पुढील मॅचचे जे ड्रॉ होणार आहेत त्याची माहिती आणि ड्रॉ लगेच इथे संपन्न केला जाणार आहे. त्यामुळे अमोलदादा, ऋषी जोरी सर आणि विकास पावडे सर तिन्ही कॅप्टनला इथे विनंती आहे की आपण लगेच इथे उपस्थित राहा. पुढील मॅचचे लाईव्ह ड्रॉ इथे करण्यात येणार आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे प्रशांत गायकवाड. आता हे दोन्ही बॅटर असे आहेत की ज्यांना लेदर बॉलचा चांगला अनुभव आहे. बघा पुढील मॅचचे ड्रॉ कसे होणार आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या मॅचचे विजेता एका बाजूला असतील, तर दुसऱ्या बाजूला तिसऱ्या आणि चौथ्या मॅचचे विजेते संघ. आणि यामधील ड्रॉ असा होईल की एक चिठ्ठी पहिल्या 2 मधील एक येईल आणि दुसरी चिठ्ठी त्यांच्या विरोधात जी मॅच होईल ती तिसऱ्या आणि चौथ्या मॅच मधील विजेत्या संघाबरोबर त्यांची मॅच खेळवली जाईल. म्हणजे इथे पारदर्शकता कशी होईल ही तुम्हाला लगेच सूचना देण्यात आली आहे. मॅचकडे आपण वळतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रसन्न. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभम गीते यांच्या बॅटमधून 6 षटकार. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र प्रसन्न पाटीलचं स्वागत केलंय आणि काय दमदार स्वागत केलंय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ बॅटचा इथे वापर केलाय आणि त्या दरम्यान या 6 धावींची देखील नोंद होतीये. इन फॉर्म बॅटर पैकी एक आपण पाहतोय शुभम गीते यांच्या बॅटमधून आलेला तो षटकार. 6 धावेने मोठी धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 15. दुहेरी अंकामध्ये देखील धावसंख्येने प्रवेश केलाय. प्रदीप नैनीत यांचं मार्गदर्शन आणि ते अगदी योग्य पद्धतीने इथे पाहायला मिळतंय जे शुभम गीते यांच्या बॅटमधून केलं जात आहे. पुढचा बॉल प्रसन्न पाटील. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. इथे मात्र चेंडूने अधिक उसळी घेतली आहे आणि त्या दरम्यान पंचांनी तटस्थ भूमिका घेतली आणि या पंचांच्या निर्णयाला बॅटिंग टीमने बॅटरने मात्र दाद मागितली आहे. जो रिव्ह्यू आहे त्या रिव्ह्यूचा वापर करण्यात येतोय. तिसऱ्या पंचांकडे इथे दाद मागितली आहे. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर आणि तिसरे पंच या टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत दिला जाईल. चला आलेत का अमराजी मृत्युंजय संघाचे संघनायक ऋषी जोरी सर कॅप्टन, अमोलदादा पवार 11 संघाचे कॅप्टन, श्रीतेज 11 संघाचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत. विकास पावडे सर आलेले आहेत आणि विजेत्या संघाचे इथे अतिरिक्त जे खेळाडू आहेत ते इथे आलेलेच आहेत. त्यामुळे तिन्ही टीमचे कॅप्टन लगेच इथे या, अन्यथा जो निर्णय आयोजक घेतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. मुख्य पंचांचा निर्णय अयोग्य ठरतोय. रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 16. आतापर्यंत एकूण गोळा 16 झाली आहे. एक विकेट इथे गमावली आहे. प्रसन्न पाटील थोडासा इथे वेग धारण केला, थोडीशी अधिक उसळी मिळाली आणि त्या दरम्यान अतिरिक्त धाव खर्च होतीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा उचललाय आणि पाठवण्याचा प्रयत्न मात्र इथे अपुरा ठरतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. स्वतःवरती विश्वास मात्र बसत नाहीये, परंतु जे सत्य घडतंय शुभम गीते इथे होतील झेलबाद. लॉंग ऑफ मध्ये झेल देऊन डगआउटच्या दिशेने मार्गक्रमण करतील. दुसऱ्या विकेटचं पतन.
दुसऱ्या विकेटचं देखील पतन होत आहे. शुभम गीते चांगला प्रयत्न होता, परंतु ते एलिव्हेशन तितकंसं देता आलं नाही. हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू उडवला, परंतु तिथे आदित्य पाटील एक चांगला झेल टिपतायत. विकेटचं पतन होत आहे. शुभम गीते बाद झालेत. एक 23 वर्षाचा खेळाडू आपण पाहतो इथे बाद होतोय, तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी 40+ लेजंड खेळाडू आहेत. सचिन बर्गे, मिस्टर चेसेबल म्हणून देखील यांना ओळखलं जातं, मिस्टर 360 म्हणून देखील यांना ओळखलं जातं. टेनिस बॉल क्रिकेटमधील एक चपळ आणि अगदी उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील त्यांची ओळख त्यांनी निर्माण केली आहे. परंतु रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये कशा प्रकारे इथे आपल्या संघासाठी धावा बनवतील. एका बाजूने प्रशांत गायकवाड आहेत, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय इथे सचिन बर्गे कशा प्रकारे धावसंख्येला आकार देतील. 16 या धावसंख्येवरती दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. 2 बॅटर बाद आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल मिडॉपच्या दिशेने खेळलाय. मिडॉप आपण पाहतोय तिथे तैनात केलं जातं. ही रणनीती आहे. जर या अगोदरच्या चेंडूमध्ये लॉंग ऑफ मध्ये झेल घेतला जातोय आणि त्यानंतर लॉंग ऑफचा खेळाडू इथे मिड ऑफ मध्ये तैनात केला जातोय, ही अगदी विचारपूर्वक गोलंदाजीची धावसंख्येमध्ये फक्त एका धावेची वाढ. धावसंख्या 17. पुढचा बॉल प्रशांत गायकवाड यांच्यासाठी थोडा कटरचा वापर केलाय. फ्लाइंग शॉट इथे खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र इथे फसतोय. बघा इथे लाईव्ह ड्रॉ केले जात आहेत. इथे मात्र विकेटचं पतन सातत्याने होते. सचिन बर्गे देखील बाद होत आहेत. लाईव्ह ड्रॉ देखील इथे करण्यात आलेत. यानंतर होणारी जी मॅच आहे ती श्रीतेज 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये अमोलदादा पवार क्रिकेट क्लब वांद्रे या संघाबरोबर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तर त्यानंतर दुसऱ्या फेरीची मॅच असेल हमराज मृत्युंजय कोथरूड आणि सुरू असलेल्या लढतीतील विजेता संघ, अशी सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच असेल. षटक क्रमांक आपण पाहतोय 3. इथे विकी भोईर पुन्हा एकदा आमंत्रित केलेत आणि पहिल्याच बॉल वरती इथे मात्र ठोकलाय प्रशांत गायकवाड यांच्या बॅट मधून 6 धावेंसाठी षटकार. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होतीये. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेग इथे पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटेड एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसतोय. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच खेळवली जाईल जिथे अमोलदादा पवार क्रिकेट क्लब वांद्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीतेज 11 अशी दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच होईल आणि चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये हमराज मृत्युंजय कोथरूड असा सामना खेळवला जाईल. पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. प्रशांत गायकवाड देखील तिथे जेलबाद होतील. चौथ्या विकेटचं पतन होत आहे. चौथा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन.
विकेटचे इथे पतन होत आहे, सातत्याने मोठे फटकेही येत आहेत, परंतु विकेट देखील गमावल्या जातात. एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप करण्यासाठी नवीन बॅटर पुन्हा एकदा अंडर-23 चे खेळाडू शुभम, या खेळाडूने देखील पहिला दिवस आपल्या बॅटने गाजवलाय. ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये होता ना, त्यावेळेस या बॅटरच्या बॅटमधून देखील चौकार षटकार आपण येताना पाहिलेत. तर दुसऱ्या बाजूने नवीन बॅटर देखील आपण पाहतोय जे महाराष्ट्र पोलीस आहेत आणि रबर बॉल मध्ये देखील त्यांच्या नावाची चर्चा केली जाते. ते पप्पू तोडकर नॉन स्ट्राईक एंड वरती देखील आहेत. पुढचा बॉल इथे देखील शरीर भेदक मारा, हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. सिंगल तरी इथे नक्कीच मिळेल. दुसरीचा प्रयत्न इथे होतोय. पप्पू तोडकर यांना धावबाद करणं थोडंसं अवघड आहे. शुभम यांच्या दिशेने फेकी करणं हे अपेक्षित होतं, परंतु चेंडू हातामध्ये नीट आला नाही. त्या दरम्यान आलेल्या 2 धावा, 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 26 आहे. बघा, धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये. अगदी योग्य पद्धतीने धावसंख्या आहे, परंतु ज्या 4 विकेट गेल्यात ना, त्या मात्र इथे संघाला फायद्याच्या नाहीयेत. विकेट गेल्या तरी देखील धावा बनवायला कुठेही कमतरता नाहीये. पुन्हा एकदा शुभम क्रॉस पॅटेड खेळण्याचा प्रयत्न, परंतु विकी भोयर यांच्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती तो वेग इथे धारण केला जातोय. खेळपट्टी थोडीशी कोरडी आहे. रबर बॉल वरती अशा खेळपट्टीवरती गोलंदाजी करणं खऱ्या अर्थाने गोलंदाजांना देखील मोठं चॅलेंज आहे, परंतु विकी भोयर यांना तो अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या साथीने ते चांगली गोलंदाजी देखील साकारतायत. पुढचा बॉल शुभम यांच्यासाठी. इथे मात्र वेगाचा वापर केलाय. हलक्या हाताने चेंडूला ढकलून देण्याचा प्रयत्न. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रसन्न, चेंडू अडवतील. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा इथे पूर्ण होत आहेत. येणारे अजूनही 12 चेंडू फार महत्वाचे आहेत. 26 झाल्या आहेत. अजूनही जेमतेम 30-40 धावा या 2 षटकांमध्ये पूर्ण जर झाल्या तर एक फायटिंग स्कोर 55 ते 60 धावा जर झाल्या तर इथे देखील एक चांगली मॅच पाहायला मिळू शकते आणि तोच प्रयत्न असेल. आणि त्यासाठीच प्रदीप नैनीत थोडं पाणी आणि बॅट घेऊन आलेत, थोडासा मॅसेज मैदानामध्ये घेऊन आलेत. पाण्याबरोबर खेळाडूंना डेन टॉनिक देण्याचं काम इथे केलंय की आता 12 चेंडू उरलेत. या 12 चेंडूंमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत. आता दोन्ही गोलंदाजांनी इथे आपली षटकं पूर्ण केली आहेत. याचा अर्थ नवीन गोलंदाज इथे आमंत्रित होतील. आता मात्र तुम्हाला प्रहार हे करावेच लागतील. विकी भोयर यांनी 2 षटकं हाताळली. प्रसन्न पाटील यांनी 1 षटक हाताळलं. आता नवीन गोलंदाज आदित्य पाटील इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. डावखुरे शैलीचे गोलंदाज आहेत. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत. हे कॉम्बिनेशनच आहे. बघा, संघाची ज्या वेळेस बांधणी केली जाते ना, त्यावेळेस या सर्व काही गोष्टी बघितल्या जातात. तुमच्याकडे रायटी बॅटर किती आहेत, लेफ्टी किती आहेत, ओपनिंगला किती आहेत, मिडल ऑर्डरला किती आहेत, टेल हँडरला किती आहेत, त्याचबरोबर गोलंदाजांमध्ये देखील लेफ्ट हँडेड गोलंदाज किती आहेत, राईट हँडेड किती आहेत आणि तुम्हाला कशा प्रकारे त्यांचा वापर करायचा आहे हे देखील प्रामुख्याने पाहिलं जातं. रायगड ग्रामीण संघ आपण पाहतोय काही प्रमुख खेळाडूंची उपस्थिती लाभलेली नाही आहेत, परंतु जेवढे आलेत ना तेवढे रबर बॉल स्पेशलिस्ट देखील आहेत. उस्मान पटेल सारखा एक सुपरस्टार खेळाडू जो रायगडचा टायगर म्हणून ज्याला ओळखलं जातं ते देखील इन ॲक्शन मैदानामध्ये खेळत आहेत. अंगद पाटील देखील आपण पाहतोय इथे संघाचं प्रतिनिधित्व करतायत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा संघ मैदानामध्ये उतरतोय. एक्सपिरियन्स खेळाडू योगेश पवार सर देखील इथे आपण पाहतोय जे क्षेत्ररक्षणामध्ये डीप लॉंग ऑन मध्ये तैनात आहेत. त्याचबरोबरीने इथे आपण पाहतोय अक्षय पवार देखील आहेत जे रबर बॉल स्पेशलिस्ट आहेत. पहिलाच बॉल इथे मात्र टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. तो अँगलचा वापर इथे करण्यात आलाय, परंतु दिशा इथे थोडीशी भरकटली जाते. रबर बॉल म्हटल्यानंतर थोडासा हवेचा देखील त्यांना साथ मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर मार्गक्रमण करतोय आणि सलमान सरांनी मात्र इथे गोलंदाजाला दंडित केलंय. थोडंसं इथे पण पाहतोय अतिरिक्त धावेने वाढ होईल. धावसंख्या 27, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 फॉर लॉस ऑफ 4. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल सरळ बॅटने इथे खेळून काढलाय. मिड ऑन लॉंग ऑफ मध्ये कोणी खेळाडू नाहीये. सरळ बॅटचा वापर केलाय. अगदी गोळीप्रमाणे बॉल चाललाय. मैदानाला अक्षरशः गुदगुल्या करत सीमारेषा पार येईल. 4-4-4 चौकार. धन्यवाद. श्रीतेज 11 संघाचे संघनायक कॅप्टन प्रथमेश गोसावी टॉस साठी लगेच या. अमोल पवार 11 संघाचे संघनायक इथे आलेले आहेत.
या 4 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 31. पप्पू तोडकर यांच्या बॅटमधून आलेला तो चौकार. काही देखणे फटके देखील आपल्याला पाहायला मिळतील. अगदी वेगळी शैली आहे पप्पू तोडकर यांच्या बॅटिंगची देखील. आपण सातत्याने पाहिलेलं आहे. ते फॉलिंग स्वीप देखील डोळ्यासमोरून जाणार नाहीत. अगदी विकेटवरती पडत झडत का होईना ते मिड विकेट, फाईन लेग, लॉंग लेग अथवा आपण म्हणतो ना की स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, या क्षेत्रामध्ये ते फॉलिंग स्वीपचे षटकार अजूनही आपण पाहतोय त्यांच्या बॅटमधून येण्याची अपेक्षा इथे संघातील खेळाडू करत असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडीशी उसळी, दिशा पुन्हा एकदा भरकटली जाते. वाईट बॉलचा तरी इथे इशारा दिलाय आणि त्याचबरोबर गोलंदाजाला ताकीद देखील दिली आहे. फर्स्ट बाउन्सचा इथे इशारा कळवला जातोय आणि त्याचमुळे इथे मात्र आता गोलंदाजाला त्या बाउन्सरचा वापर करता येणार नाही. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 32. एक चेंडू आणि त्या एका चेंडूमध्ये तब्बल 6 धावा आतापर्यंत आदित्य पाटील यांनी खर्च केल्या आहेत. त्यामध्ये एक चौकार आहे आणि 2 वाईट बॉल देखील आहेत. पप्पू तोडकर यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. संघाला एक चांगल्या धावसंख्येकडे नेण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. धावसंख्या 32 धावा. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आता मात्र वेग पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र आलेले अपयश. मुंबई सारख्या शहरामध्ये किंवा रायगड सारख्या भागामध्ये पाऊस जास्त पडतो आणि त्यामध्ये रबर बॉलच्या स्पर्धा जास्तीत जास्त खेळवल्या जातात. त्यामुळे या सर्व खेळाडूंना त्याचा अनुभव आहे. सुक्या खेळपट्टीवरती तर पुणेकर देखील खेळतील, परंतु ओल्या खेळपट्टीवरती खेळण्याचा अनुभव मुंबईकरांना, रायगडकरांना जास्तीत जास्त आहे. परंतु पावसाची अजूनही आपल्याला आतुरता आहे. यदा कदाचित शेवटच्या काही मॅचेससाठी पाऊस येऊ शकतो. ज्याप्रमाणे काल दिवसभरामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये पाऊस आला, तर शेवट इथे गोड करण्यासाठी पावसाचं देखील आगमन होईल अशीच प्रतीक्षा सर्व प्रेक्षकांना आणि सर्व आयोजकांना देखील असेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 33. 4 गडी बाद झालेत. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 5 षटकांची ही मॅच आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. या बॉलवरती तुम्हाला जास्तीत जास्त सरळ बॅटने खेळावं लागतं. इथे क्रॉस बॅटेड तुम्हाला खेळून फायदा होणार नाही, कारण त्यावरती नियंत्रण मिळणार नाही. कारण बघितलं ना की तुम्ही चेंडूंमध्ये देखील बदल होतो. हलक्या पद्धतीचा हा चेंडू असतो, अधिक उसळी घेणारा असतो. त्याचबरोबर या चेंडूला जर वळवण्याचा प्रयत्न केला तर तो टेनिस बॉलपेक्षा देखील जास्त वळण घेतो. त्याचप्रमाणे बॅटचं देखील बॅलन्स इथे महत्वाचा आहे. इथे देखील पुन्हा एकदा त्या क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे. पहिल्या एका चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर मात्र आदित्य पाटील यांनी जे कमबॅक केलंय 4 चेंडूंमध्ये फक्त आपण पाहिलं असतील तर 7 धावा इथे खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी इथे केली जाते. 3 चेंडू निर्धाव आहेत. पुढचा बॉल इथे मात्र फुल टॉस आणि फुल टॉस बॉलवरती केलेला प्रहार. अक्षय पवार यांना मात्र इथे चकवत बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा हा दर्जेदार 4-4-4 चौकार. सदोतीस धावा आतापर्यंत झाल्यात. 2 चौकार या षटकामध्ये देखील आलेत. पप्पू तोडकर प्रयत्नशील आहेत मोठा फटका खेळण्यासाठी. पुढचा बॉल आदित्य यांचा. इथे देखील बॅटची एज. प्रसन्न पाटील इथे चेंडू अडवतील. सिंगल त्या दरम्यान मिळते. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 38 धावा. 38 रन्स ऑन अ बोर्ड. 38 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. पहिल्या षटकामध्ये काहीसा प्रयत्न केला शुभम यांनी, परंतु त्यानंतर जी पडझड आपण होताना पाहिली, त्यानंतर प्रशांत गायकवाड यांच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण येताना पाहिला, परंतु सातत्याने गमावलेल्या विकेट्स हे मात्र संघाला थोडंसं इथे धावा कमी पडतायत. 38 धावा आतापर्यंत झाल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. अंगद पाटील संघाचे संघनायक. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद असलेला हा खेळाडू अंगद पाटील. क्षेत्ररक्षणाची जमवाजमव देखील आपण पाहतोय. शॉट थर्ड आहे, त्याचबरोबर शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट कव्हर पॉइंट. हे 3 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आतमध्ये आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय लॉंग लेग आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, वाईडिश लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील क्षेत्ररक्षक तैनात केलेत. त्यामुळे ही क्षेत्ररक्षणाची जमवाजमव आपण पाहतोय. षटक क्रमांक
इथे 5ला सुरुवात होईल. अंतिम 6 चेंडू. पहिलाच बॉल. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती. सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील इथे धाव पूर्ण होतीये. 2 धावेने इथे या षटकाची सुरुवात केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 40 धावा. अजूनही जवळपास 10 ते 15 धाव्यांची अपेक्षा असेल संघाला आणि त्याच अनुषंगाने इथे बॅटिंग करावी लागेल. परंतु अंगद पाटील देखील तितकेच मातब्बर गोलंदाज आहेत. अंतिम षटकासाठी स्पेशलिस्ट आहेत. इथे मात्र फुल टॉस आणि पप्पू तोडकर यांना जर फुल टॉस चेंडू मिळाला तर त्यावरती मात्र ते सोडणार नाहीत. बॉलला मिड विकेट लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर कडक बेधडक 6 धावा. षटकार. धन्यवाद. इथे बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केला होता. फुलटॉस चेंडू बिमार आहे की नाही, परंतु तिसऱ्या पंचांनी कळवलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. फुलटॉस आहे आणि त्यावरती मात्र त्या 6 धावा मिळतील. 6 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 46. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा झाल्यात. पुढचा बॉल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. त्यावरती वाईट बॉलचा इशारा. इथे थोडंसं महागडं षटक आपण पाहतोय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 47 धावा. बघा फायटिंग स्कोर. आपण 50-55 या धावसंख्येपर्यंत इथे वाटचाल जर झाली तर मॅच नक्कीच चांगली होईल. आणि अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 47 धावा झाल्यात. एखादा बिगिट आला तर 50शी पार देखील धावसंख्या जाऊ शकते आणि तो प्रयत्न पप्पू तोडकर नक्कीच करतील. अंगद पाटील. पुढचा बॉल. इथे देखील गतीचं मिश्रण इथे केलंय. थोडीशी गती कमी केली. मतीचा चांगला वापर केला आणि त्याचमुळे त्यांची प्रगती देखील झाली आहे. थोडा कटरचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं हलकंसं वळण. चांगला बॅकहँडचा वापर इथे केला आणि टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. निर्धाव चेंडूची देखील सांगता होते. पहिल्या डावातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल. इथे देखील आखूड टप्प्याचा बॉल आहे. पंचांनी मात्र इथे कळवलंय नो बॉल आहे, कारण सेकंड बाउन्सर आहे आणि या चेंडूसाठी मला वाटतं बॉलिंग टीमने इथे रिव्ह्यू घेतलाय. बाउन्सर आहे की नाही याची पडताळणी इथे केली जाईल. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. तिसरे पंच आहेत आणि तिसरे पंच लगेच आपल्यापर्यंत तो निर्णय देतील. टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जाईल आणि त्यानंतर हा निर्णय आपल्यापर्यंत सोपवला जाईल. आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ नो बॉल. सेकंड बाउन्सर आहे. इट्स अ नो बॉल. आता टेक्नॉलॉजीच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. जरी आपल्याला स्वतःला वाटलं की हा नो बॉल नाहीये किंवा वाईट बॉल नाहीये, परंतु टेक्नॉलॉजीने दाखवलंय की बॅटरच्या डोक्याच्या वरून चेंडू मार्गस्थ होतोय. त्यामुळे इथे सेकंड बाउन्सरचा नो बॉल आहे. अतिरिक्त धाव. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा कटरचा वापर. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. वारंवार त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान निर्धाव चेंडू आहे. फ्री हिटच्या बॉलवरती मात्र प्रहार करता आला नाही. धावसंख्या 48 आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक. आपण 50-55 पर्यंतची धावसंख्या बघत होतो. 48 अजूनपर्यंत झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र वेगाचा वापर केलाय. दिशा थोडीशी भरकटली आहे. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडतोय आणि सलमान सरांनी इथे कळवलंय पुन्हा एकदा हा नो बॉल आहे. थोडासा वेग धारण करण्याच्या प्रयत्नामध्ये दिशा थोडीशी भरकटली जाते. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 49. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिळणार आहे तो फ्री हिट. आता मात्र इथे फायदा घ्यावा लागेल. वारंवार संधी मिळते. तब्बल 8 चेंडू इथे हाताळले जातील आणि जर इथे जर का फायदा मिळाला नाही तर मात्र संघाची धावसंख्या वाढणार नाही. पुन्हा एकदा कटरचा वापर. इथे फाईन लेगच्या दिशेने. वाह, झेल तर चांगला आहे, परंतु हा फ्री हिटचा बॉल होता. फ्री हिटचा बॉल होता. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. मी सांगितलं फ्री हिटचा बॉल आहे. तुम्ही पळालेही नाही. कॅच चांगला घेतला. कोणीच फिल्डरलाही माहिती नाही की तो फ्री हिट बॉल आहे. त्यांनी हातातच ठेवला होता आणि बॅटरलाही कळलं नव्हतं.
की हा फ्री हिटचा बॉलला कॅच आउट आहे की नाही आहे, काय आहे, त्यांनी धावाही नकारल्या. चला, फ्री हिटच्या बॉलची संधी गमावली. शेवटचा बॉल या इनिंगचा. शेवटच्या बॉलवरती मात्र केलेला प्रहार आणि बॉल सीमारेषा पार. बरोबर 55 धावा झाल्यात. विजयासाठी 56 धावांची गरज. चर्चा जी सुरू होती अगदी तेवढ्याच धावा झाल्यात. कदाचित चर्चा 75-80 ची झाली असती तर झाल्या असत्या, पण असं बोलून नाही तर त्यांना करावं लागतंय. परंतु 55 धावा बघायला गेल्या तर तेवढ्याशा सोप्याही वाटतात, परंतु गोलंदाजी जर चांगली झाली तर त्या अवघडही होऊ शकतात. कारण क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष हे मोठं नसतं आणि कुठलंही लक्ष छोटंही नसतं. परंतु या 56 धावा बघायला गेल्या तर तेवढ्या अवघड नाहीयेत रायगड संघासाठी. परंतु या धावेंचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, या धावा कशा रोखल्या जातील, येणारा दुसरा डाव देखील आपल्या भेटीला येईल. थोड्या वेळाचा मध्यंतराचा विश्रांती आहे आणि तोपर्यंत डीजे मास्टर एक सुमधुर संगीत आपल्या भेटीला घेऊन येतील. यश डीजे.
चलिए बहुत बढ़िया, देखिए बात करेंगे। हाँ, देवरुड वासियों के लिए देखिए एक बड़ी खुशखबरी है। आज जगह जगह पर देखिए कटआउट बैनर है। खास करके देखिए रवि ने यहाँ पर ग्रेजुएशन पास किए हैं और उनका जरूर वेलकम स्वागत कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे। और डॉन देखिए, जरूरत है तो जिक्र है वरना किसको फिक्र है। रवि जरूरत आपका जरूरत था, जरूर है। लेकिन चैतन्य पाटिल देखिए ये मैदान पर जब तक रहेंगे आग उगलते रहेंगे। अमित नायक उनके साथ है और दोनों खिलाड़ी देखिए एक ही ताल्लुका साथ हैं, उरन साथ हैं और जानते एक दूसरे को। देखिए तालमेल भी बढ़िया है। लेकिन डॉन के सामने और चैतन्य पाटिल लेके मन बनाए बड़े हिट के लिए। इस साल इस सीजन देखिए बात करेंगे ठाणे रायगढ़ 100 मैच में बढ़िया बल्लेबाजी खेले। चलिए रनों की बात करेंगे, 7 पर 1 है। योगेश पवार बड़ा विकेट से 56 का टारगेट है। टारगेट उतना बड़ा तो नहीं कहा जाएगा लेकिन छोटा मत मानिए भाई। 2 ओवर अच्छी हो जाती है, 2-4 विकेट गिरता है तो कठिन हो जाता है। चैतन्य पाटिल यहाँ पर से अब थोड़ी समझदारी दिखाते हुए, नहीं ये भी काम करना पड़ता है। बिना रुलाए तो प्याज भी कटता नहीं है भाई। तो बिना संघर्ष आपको जीत नहीं मिलता है। अमित नायक देखिए स्ट्राइक पर आएंगे। सामने प्रदीप डॉन देखिए बात करेंगे। पहली ओवर में देखिए उन्होंने जिम्मेदारी लिया। तैयार है। अमित नायक देखिए ये सारी चीजें थोड़ा कम करते हैं लेकिन उन्हें पता था यहाँ पर गली अंदर है। फर्स्ट स्लिप भी तैनात है, वहां से निकाल देना चाहते थे गेंद को। यहाँ पर ओवर कंप्लीट हुआ है। पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है और टीम का टोटल देखिए 8 पर 1 है और अभी भी देखिए 24 गेंद 48 की जरूरत है। मैच में मजा है। थोड़ी डीजे के पास जाते हैं, वापस लौटते हैं। 24 पर 48 है। बढ़िया देखिए डॉन यहाँ पर समझाते हुए अच्छा मुकाबला। कहते ना शराब जितनी होगी पुरानी नशा उतना होगा ज्यादा। मैदान पर जब होंगे बब्बर सिर खिलाड़ी तो दर्शकों को उतना आएगा मजा। आप देखते हैं यहाँ पर 48 रनों की जरूरत है चैतन्य पाटिल से। अब स्ट्राइक पर भूल होना संस्कृति है, भूल होना प्रकृति है और मान लेना संस्कृति है और उसे सुधार लेना ये बहुत बड़ी प्रगति है। 12 पर 48 गेंदबाजी में देखिए प्रशांत गायकवाड़ देखिए बल्लेबाजी में हाथ खोले थे और स्लोअर गेंद देखिए जड़ में रखते हुए यहाँ पर पहला रन लिए, दूसरे के लिए तेजी से भागते हुए और 2 रन भी कंप्लीट। इसे यूं नहीं कहा जाता है ग्रामीण का चीता। और तीसरा भी भाई भाग पड़े और अब चौथे की भी यहाँ पर मौका दे रहे हैं। ये छोटे छोटे गलती से बचकर रहना पड़ेगा भाई। डाउन के बोले ठीक है भाई, होता रहता है। वही तो बात बताया, भूल होना प्रकृति है और मान लेना संस्कृति है और इसे सुधार लेना प्रगति है। टीम का स्कोर जाकर पहुंचा है 11 पर 1। अमित नायक देखिए अभी इस वक्त स्ट्राइक पर है। बहुत बड़े खिलाड़ी हैं देखिए, बनते जा रहे हैं। इतना हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता। कुछ तो बात है अमित नायक में, वरना बार बार इनकी आईपीएल में बड़ी नीलामी ना होता। वेलकम कर रहे हैं उन्हें बाउंसर के साथ। वन बाउंस वार्निंग यहां पर मिलता हुआ। गैरों ने दी नसीहत, अपनों ने दिया धोखा। दोस्तों ये क्रिकेट है, यहाँ पर हर किसी को चाहिए मौका और एक मौका बना रहे हैं गेंदबाज। 56 के टारगेट को थोड़ा कठिन बनाने का कोशिश कर रहे हैं। मत सोच जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है। क्या समस्या को डालेंगे यहां पर से?
अपील तेज, इसलिए हम भी शांत थे कि दिक्कत ना बने खिलाड़ियों को या अंपायर को। चलिए बहुत बढ़िया, देखिए डॉन देखिए मुस्कुराते हुए। अब बाउंसर चेक करना चाहते हैं यहाँ पर से। देखिए पहला एक हो चुका था यहाँ पर, दूसरा चेक करना चाहते हैं, बड़ा अपील हुआ था यहाँ पर से। लेकिन देखते हैं यहाँ पर से मैच तो मजा आ रही है भाई यहाँ पर से। कहते ना रास्ता भी जिद्दी है, मंजिल भी जिद्दी है। और चलिए शैलेश सर आपसे गुजारिश करना चाहेंगे थोड़ा सा कमेंट्री बॉक्स से जुड़े, अगर शैलेश सर है हमारे साथी कमेंटेटर्स है। साजिद भाई तांबोली देखिए बात करेंगे, इनसे संपर्क करें, यहाँ पर शैलेश सर है। चलिए बात करेंगे, इस सर के ऊपर बाउंसर है ये, अगर दूसरा बाउंसर है तो फिर नो बॉल देखिए यहाँ पर आ गया। लेने का देना यहाँ पर पड़ता है यहाँ पर, और अगला गेंद रहेगा फ्रीड भाई यहाँ पर। दो बाउंसर कहते हैं ना पैसे से अब भोजन खरीद सकते हो लेकिन भूख नहीं। डॉन पप्पू तोड़कर देखिए आपस में थोड़ी चल रही है चर्चा गुफ्तगू। यहाँ पर फ्रीड रहेगा, अगला गेंद अमित नायक देखिए 12 पर 1 है। और देखते हैं फ्री के गेंद के पर प्रशांत गायकवाड़ क्या रुकने में कामयाब रहेंगे। नहीं भाई यहाँ पर फ्रीड की तलाश थी यहाँ पर से। कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। क्या बात है, धन्यवाद डीजे। 1 2 3 देखे थे जाओ पिक्चर का सॉन्ग था 18 पर 1 नहीं, माधुरी का पिक्चर हिट था, उम्र भी था 16, कमर भी था कोका कोला। क्योंकि फिटनेस अगर कमर कमरा हो जाए तो देखिए अमित नायक कितनी अच्छी फिटनेस है, जिसके कारण आप डांस में लीजिए क्रिकेट में लीजिए, ये फिटनेस बहुत कुछ मायना रखता है। उसके बाद अच्छा कमबैक, उम्मीद है कि ऐसा चीज है, खुद पर रखो तो ताकत, दूसरे पर रखो तो कमजोरी। फ्रीड का गेंद था, छक्का आया, लेकिन उसके बाद अच्छा कमबैक, टीम का स्कोर 18 रन बनाए। गेंद की बात करेंगे 4 गेंद, अभी भी 2 गेंद आना बाकी है। ओवर का 2 गेंद बचा है। परिंदों को दी नहीं जाती तालीम उड़ानों की, खुद वो तय करते हैं आसमान छूने के। बढ़िया मुकाबला चलता हुआ, तैयार रहे। और ये चलिए वापस नो बॉल देखिए यहाँ पर बाउंसर देखिए, आप लगातार यहाँ से कर नहीं सकते वहां पर, जहां तक थी आपकी कंप्लीट हो चुकी। देखिए फ्रीड आ जाएगा पर, ये छोटी छोटी गलती से बचकर रहना पड़ेगा। कहते ना शेर के पूंछ में अगर पैर मारोगे तो पप्पी नहीं मिलेगा, छप्पी। अगर ऐसा मौका आप दोगे तो फिर हमें इतना ही देखिए तलाश है। 19 पर 1 है यार प्रशांत फ्रीड का गेंद। और यही बात बताया था, शेर के पूंछ में अगर पैर मारोगे तो भाई पप्पी नहीं मिलेगा, जादू का झप्पी। फ्रीड पर आता हुआ दूसरा छक्का। अठारह गेंद देखिए 29 की जरूरत है अभी भी मैच, लेकिन ये ओवर बड़ा निर्णायक ओवर आने वाला ओवर रहेगा।
18 पर 29 की जरूरत है। थोड़ा सा चर्चा चलता हुआ गुफ्तगू बातचीत है कि सोना रखने के लिए लॉकर मिल जाता है, पैसा रखने के लिए बैंक मिल जाता है। 18 गेंद के पर 29 रन बचाने के लिए कौन सा गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा। और खुद देखिए डॉन आते हुए, अरे भरोसा क्या करना गैरों पर जब चलना है खुद के पैरों पर। डॉन खुद देखिए यहाँ पर नहीं, बहादुर तो वही होता है, हार सर पर भी हो फिर भी। 18 पर 29 की जरूरत है। चैतन्य पाटिल स्ट्राइक पर है। परखोगे तो बहुत मुश्किल है, समझोगे तो बहुत आसान है। क्रिकेट ऐसा चीज है। और डॉन देखिए गेंदबाजी के लिए तैयार है और सिंगल देखिए यहां पर लेंगे। ये भी अच्छी सोच है। स्कोर बोर्ड चलना बहुत जरूरी है। 28 की अभी भी जरूरत है। जिंदगी एक खेल है भाई, जिसमें कभी हम बड़े खिलाड़ी भी बन जाते हैं और कभी कभी खिलौना भी बन जाते हैं। अभी भी 17 गेंद 28 की जरूरत है। हमें इतना ही कि पिछले मैच में करजे थोड़ा फायदा लिए यहां पर से, लेकिन इस पर में डॉन के सामने ओ खींचा हुआ यहां पर। बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से। और अमित नाइक बरसते हुए यहां पर टुकुर 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 टुकुर। क्या बात है, ये तो गड्डी लेकर निकले हैं भाई। रायगढ़ मुंबई से देखिए सीधा पुणे की तरफ है और लाजवाब है। चलिए बात करेंगे यहाँ पर से। तैयार गेंदबाज है। ओ ये आवाज था भाई, अंदरूनी हिस्सा जिस तरह से देखिए यहाँ पर क्यारी लग रहा था। अंदरूनी हिस्सा आसान नहीं रहता है, थोड़ा नीचे रहता हुआ। चलिए यहाँ पर से कमाल की देखिए मुकाबला चलता हुआ। टीम का उसको 34 रन बनाए और अभी भी जीत की बात करेंगे। 22 रनों का जरूरत है। डॉन तैयार और दूसरी तरफ देखिए यहाँ पर से अमित नाइक है, खोद कर निकाला है। डी बेस्टा खवार है लेकिन बन जाएंगे दर्शक भाई यहाँ पर से। और एक 4 रन आता हुआ। छह आया क्या? चलिए 40 रन के छक्का आया भाई, लगा ना एक समय के लिए बुरा, लेकिन बाउंड्री लाइन के बाहर देखे। रबर बॉल की एक खासियत रहती है, हल्की से आपने टाइमिंग अच्छी हो गई ना तो फिर इतनी बड़ी बाउंड्री देखे कम नहीं है भाई, बहुत बड़ी मैदान, बड़ा बाउंड्री। 40 रन है और ये चलिए खींचा है भाई यहाँ पर से हवा में गेंद, लेकिन फील्डर ने की गलती थोड़ा सा। तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहाँ गया मुन्ना, गेंद गया पुणे स्टेशन। 4 रन। रन बनाए। कहते ना गुलामी की कीमत मिलती है, आजादी की कीमत चुकानी पड़ती है। अमित नाइक देखिए उनकी इनिंग की बात कर लेंगे, पर 12 गेंद पर 30 पर बल्लेबाजी कर रहे हैं। चैतन्य पाटिल की बात करेंगे, 7 गेंद पर 12। कमाल की गेंदबाजी रही यहाँ पर से, क्योंकि बड़ा टोटल बना नहीं पाए यहाँ पर से। डॉन और पप्पू तोड़कर बड़ा अच्छी उनकी कोशिश रही, लेकिन एक फाइटिंग टोटल तक पहुंचे। लेकिन रबर बॉल पर ही 55-60 की बात आती है ना, टेनिस बॉल में हम बड़ा मानते हैं, लेकिन अब ये रुकने की नाम नहीं ले रहे हैं भाई। यहाँ पर गई गई गेंद, गई गई देवगढ़ से पूना। और क्या गेंदबाज का यहाँ पर टूटेगा सपना भाई, क्योंकि छक्के के साथ मैच आया है करीब है। बारह गेंद 6 की जरूरत है। जो मंजिल को पाने का चाहत रखते हैं वो समंदर के पत्थर से अपना रास्ता बना लेते हैं। अगर 6 गेंद पर 12 होता तो कुछ बातें अलग होती भाई। 12 गेंद पर 6 और 2 सेट बल्लेबाज।
होता रहता है। और गेंदबाजी में यहाँ पर आदर्श पाटिल से ऊंचाई तो भर दी है, उड़ान तो भरनी है, चाहे जितना बार गिरना पड़े, अगर सपनों को पूरा करना है, चाहे क्यों ना खुद से लड़ना पड़े। यहाँ पर से अर्लेक्टन और रायगढ़ से ग्रामीण टीम को इंग्लिश बाद देना चाहेंगे। बड़ी जीत, लेकिन देखेंगे मैच के मैन ऑफ द मैच की तरफ नजर घुमाएंगे। सभी गेंदबाजों ने अच्छे काम किए, लेकिन जहां बल्लेबाजों के जो दबाव बने थे और वहां दबाव से लेके यही बात बताया था, उल्फत में जो सर कटाए उसे सरदार कहते हैं, और जो दबाव में बेहतर क्रिकेट खेले उन्हें नायक नहीं अमित नायक आए। अमित नायक इस मैच के मैन ऑफ द मैच। अमित नायक आ जाइए मैच के मैन ऑफ द मैच है। अगले मैच देखिए वापस से स्तर पर जुड़ते हुए। ISPL स्टार अमित नाईक ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी। अप्रतिम अशी बॅटिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच दरम्यान संघाला विजय देखील मिळवून दिला। एक सोपं आव्हान ते सुरेखरित्या त्यांनी पार पाडलं आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय इथे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी देखील ठरतायत। मान्यवरांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करण्यात येतोय। आकाशी केंद्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय। अमित नाईक ISPL स्टार आहे, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, माझी मुंबई या संघाचं प्रतिनिधित्व त्यांनी नक्कीच केलंय, परंतु रबर बॉल क्रिकेट